या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप. आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर. काय म्हणायचे माहितीये का? जयाचे आयुष्य कुठे होय, बळ प्रज्ञा जिरवली जाय. ताकद नाहीये, हाताने धरून उठवायचंय, हाताने धरून बसायचंय आणि तिथे काही ऐकायला येत नाही, दिसत नाही. म्हणतो बाबा आशीर्वाद द्या. माझं मत नाहीये, मी ज्ञानेश्वर माऊलींची ओवी तुम्हाला सांगतोय. जयाचे आयुष्य कुठे होय, बळ प्रज्ञा जिरवली जाय, तयाचे नमस्कार पाय वडील म्हणून. मग माझ्या विचार करा, ज्या वेळेला ही सगळी साधू संत मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि बालकाला ज्या वेळेला आशीर्वाद मिळेल, सहसुंदर नाव आहे. आम्ही बराच वेळ विचार करत होतो, नाव ऐकलेलंच नव्हतं. आणि मग ज्या वेळेला मला कुणी सरांनी पत्रिका पाठवली, मी सहज विचार केला, क्या बात आहे यार. आणि ज्या वेळेला मग आम्ही येताना आम्ही विचार करत होतो तिघेही, काय त्याच्या मागे हेतू असेल नाव ठेवण्याच्या. तेजस्वी पहाट, तेजस्वी सकाळ. आता त्या बालकाला एवढे आशीर्वाद मिळाले, असा परिवार मिळाला जो सद्गुरूच्या चरणावरती आहे. अरे सदोदित त्याच्या जीवनामध्ये तेजस्वी पहाट आहे, तेजस्वी सकाळ आहे. त्याचं जीवनच तेजस्वी बनून जाईल. आणि म्हणून मायबापनो, या परिवारानं जो हा अट्टहास केलेला आहे ना, तो याच्यासाठी केलेला आहे की आमच्या जीवनामध्ये हा परमात्मा आलेला आहे, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा. आनंद आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. आमचा संसार हा सुखरूप आहे, आनंदरूप आहे. आता मला संसाराची दुःख बघून मला रडण्याची काहीच कारण नाहीये. 5-6 मुलं होती, सहलीला गेली. सहलीला गेल्यानंतर ज्या गावामध्ये गेले ते म्हणाले, बाबा आमच्याकडे भरपूर बिबटे आहे, जरा सावधान झोपा. आणि झोपल्याबरोबर सत्संगजी एखाद्या परत स्वप्न पडलं त्याला, आणि स्वप्नात वाघ आला. तो जोरात ओढत होता, वाघ वाघ जोरात आलाय, डरकाळ्या फोडतोय, घामाघूम झाला. आता अख्खं बनियन ओलं झालं घामानं. शेजारचं उठलं, त्याच्या आरड्यावर त्याला जोरात हलवून जागा केला, चिमटे घेऊन जागा केला. कुठे वाघ? म्हणाले स्वप्नात गेलो होतो मी. मायबाप पुन्हा एकदा आहे, स्वप्नात वाघ ओरडत होता, पण जागेपणी वाघ नव्हता, पण घामाने बनियन तर ओलं झालं होतं ना, अगदी ओला चिंब झाला होता. संसार अगदी तसाच आहे, खोटा आहे. ओला होऊन जातो घामाने, ओला होऊन जातो कष्टाने, पण सोडायला तयार होत नाहीये. आणि म्हणून मायबापन सगळ्यात महत्वाचं आहे की मला याच्या चरणावरती समर्पित भाव ठेवावा लागेल. आणि एकदा सद्गुरूच्या चरणी समर्पित भाव ठेवला ना, जीवन एवढं सुखमय, सुंदर, आनंदमय बनून जातं, त्याला तोड राहत नाहीये. आणि याच्यासाठी मायबापनो, जे साधू संत महात्माने जो आवाज दिला ना, त्या आवाजाला आपल्याला जागावं लागेल, सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि सद्गुरूला शरण जाऊन हा परमात्मा पाहावा लागेल. आणि एकदा पाहिलं ना, जिकडे तिकडे आनंदाची प्राप्ती, जिकडे तिकडे सुकून. काय होते, पूर्वीचे लोक होते ना, चुकांमध्ये सुद्धा आनंद शोधायचे. आपण आनंदात पण चुका शोधतो. कसं काय सुखी जीवन होईल? कमालीची गोष्ट आहे की नाही? एका कलाकाराची मुलाखत ऐकली होती. तो सांगत होता, आम्ही नाटक करायचो जमान्यामध्ये जुन्या, अशा सुविधा नसायच्या. आणि मग आम्ही समजा इकडे आलो, हिरो व्हिलन. आता व्हिलनला जर मारायचं असेल तर ते बंदूक असायची, त्याच्यावर ते रोखायची, आणि पाठीमागे पडद्याच्या कोणीतरी तो फटाका वाजवायचा माचिसनी पेटून. ठो झाला, याने आपलं असं करायचं की त्या व्हिलननी तिथे मरून जायचं. झालं कसं? आता पाऊस झाला ना, आता नेमका प्रसंग आला, विलनला तो म्हणाला, हो मरायला तयार. पाठीमागे त्याची काळी पेटी सादळली, ती पेटेसला. काय करायचं त्याला समजे ना, आता काय करता येईल? हो मरायला तयार, तिकडे काळी पेटीत पेटेना. पण तो डायरेक्टर जो होता ना, डोकेबाज होता. त्यानं काय केलं, हा डोकेबाजच होता ना, त्याने हळूच सुरा सरकून दिला, सुरा, आणि हळूच म्हणतो, जरा प्रॉब्लेम आहे, याने मार. हिरो पण चांगला हुशारच होता. त्याने तो सुरा घेतला, बंदूक फेकून दिली. तो म्हणाला, इतका वाईट आहे तू, बंदुकीची गोळी सुद्धा वायाला घालवायच्या लायकीचं नाही, तुला सूर्याने मारतो. आणि सूर्याने मारणार, पाठीमागून ठो आवाज आला. व्हिलन सुद्धा हसत हसत मेला. एवढं सगळं घडलं, पण दुसऱ्या दिवशी कुठे सुद्धा पेपरला बातमी नव्हती. का? ते चुकांमध्ये सुद्धा आनंद शोधत होते, चुकांमध्ये आनंद शोधत होते. आज काय परिस्थिती आहे? आमच्या सतीश वाणीजींना लॉटरी लागली. लॉटरी लागल्यानंतर त्यांच्या शेजारी एक जण फटाके वाजवत होता.
त्याला विचारलं, अरे आज तर दिवाळी नाही, काहीच नाही, तू फटाके वाजवतो. म्हणाला, सतीश पाणीजींना लॉटरी लागली. मला इतका आनंद वाटला. लॉटरी त्यांना लागली आहे, फटाके तू वाजवतोय, याच्यापेक्षा आणखीन एकता, याच्यापेक्षा आणखीन माणुसकी, मानवता काय असू शकते. म्हणलं, मानलं बाबा तुला, काय मानवता आहे तुझ्यामध्ये. म्हणलं तसलं नाही काय. मग म्हणलं, लॉटरी लागली पण त्यांचं तिकीटच सापडत नाही. पूर्वीचे लोक होते मायबापनो, चुकांमध्ये आनंद शोधत होते. आज आनंदात चुका शोधतोय. मग सांगा, माझं जीवन कसं सुखमय सुंदर बनेल. मला जर सुखाचं जीवन जगायचं असेल ना, तर काय करावं लागेल माहितीये, याच्या चरणावरती यायचंय. हा परमात्मा पाहायचा आहे. आणि कसा आहे हो परमात्मा, कोण आहे परमात्मा, काय करतो परमात्मा. जोपर्यंत या गोष्टी माझ्या लक्षात येणार नाही ना, तोपर्यंत माझं जीवन सुखमय आनंदमय बनवू शकत नाही. आज सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी प्रत्येक ठिकाणी ज्या प्रकारे सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांची जी प्रेरणा होती, जे काम होतं ना, तशाच प्रकारचं कार्य. तसं तर दास अगदी बाबा बुटासिंहजींपासून तर आत्ता सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या पर्यंत यांना काही पडलेली नाही महाराज. यांचं जीवन हे आनंदमय जगू शकतात. नवे नवे ज्या प्रकारचे आपल्याकडे 20% लोक आहेत ना, मुठ्ठीभर लोकांच्याकडे 80% लोकांची संपत्ती, असं जीवन हे जगू शकतात. यांना काय पडलेले आहे. प्रत्येक राज्यामध्ये जा, प्रत्येक गावामध्ये जा, अनेको देशांमध्ये जा, अनेको सत्संग भवन उभारा, अनेको चॅरिटेबल फाउंडेशन उभारा, हॉस्पिटल उभे करा. काय गरज आहे मायबापांनो. पण ज्या वेळेला हा निराकार साकार रूपामध्ये येतो ना, याला प्रत्येकाची काळजी असते. प्रत्येकाचं जीवन सुखमय बनावं, सुंदर बनावं, हा अट्टाहास असतो. हा अट्टाहास असतो. मग मला काय बनावं लागेल माहितीये तुम्हाला. राजाच्या दरबारामध्ये एक जण निघाला आणि निघाल्यानंतर एका सैनिकाने अडवलं. तो म्हणाला, बाबा चालला कुठे. मला राजाकडे. मला राजाला भेटायचं. काय अपॉइंटमेंट विचारलंय का, तुला वेळ दिली का. तर मला तसलं काहीच नाहीये. मग म्हणलं, तू कोण आहे, सैनिक आहे का. नाही बोला, मैं तो उससे भी ऊपर हूं. उससे भी ऊपर है. अच्छा सरदार हो. नहीं बोले, मैं उससे भी ऊपर हूं. अच्छा बोले, कोई प्रमुख हो राजा का. नहीं बोले, उससे भी ऊपर हूं. अच्छा राजा का सल्लागार हो. नहीं बोले, मैं उससे भी ऊपर हूं. अच्छा राजा के गुरु हो. नहीं बोले, मैं उससे भी ऊपर हूं. तो क्या बोले, तू राजा है. नहीं बोले, मैं उससे भी ऊपर हूं. अच्छा तो बोले, क्या तू ईश्वर है. नहीं बोले, मैं उससे भी ऊपर हूं. तो बोले, उससे ऊपर तो कुछ नहीं होता. बोले, मैं वही हूं, कुछ भी नहीं. मला कुछ भी नहीं बनता आलं पाहिजे. ज्या दिवशी मी कुछ भी नहीं बनेल, मायबापांनो, आनंद काय, तुम्हाला जे पाहिजे ना ते चरणावरती सुख लोळण घे. पण मला बनता आलं पाहिजे. आणि मी त्याच वेळेला बनू शकतो जर मी सद्गुरूच्या प्रती समर्पित भाव ठेवला. समर्पित भाव ठेवा ना. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का. विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.